स्वामीमय सुप्रभात मंडळी, मी निधी, आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। तर मंडळी, बऱ्याच दिवसाने मी ब्लॉग आज केलेला आहे। आज सॅटर्डे आहे आणि त्याच्यामुळे मला सुट्टी आहे, उद्या पण सुट्टी आहे। तर म्हटलं चला आज छान फ्रेश मूड आहे तर मस्त छान असा ब्लॉग करूयात। तर माझी पूजा झालेली आहे, मी अभ्यंग स्नान केलेलं आहे, दिसतच असेल, आणि देवपूजासुद्धा झालेली आहे। आणि पाठीमागे बघा तुळशीजवळ तुम्हाला दिवासुद्धा दिसत असणार आहे। तर तुळशी पूजन पण झालेलं आहे, मस्त छान जे पण काही नर्मदेश्वर शिवलिंग आहे त्याच्यावर सुद्धा अभिषेक झालेला आहे। आणि ही बघा माझी गॅलरी पाठीमागून तुम्हाला दिसत असेल। तर या गॅलरीची खूप अवस्था झालेली आहे। दिवाळीच्या आधीपासून मी ठरवते की दिवाळीच्या सुट्टीत करेन, नंतरच्या सुट्टीत करेन, पण काही ना काहीतरी कामं येत आहेत की ज्याच्यामुळे मला गॅलरी क्लीन करता येत नाही आहे, छान असं झाडांचं शेविंग करता येत नाही। तुम्हाला दाखवते आता माझ्या गॅलरीची अवस्था इतकी वाईट झालेली आहे। तर आज सॅटर्डे आणि उद्या संडे 2 दिवस सुट्टी आहे, त्यामुळे छान असं मी झाडांचं शेविंग करणार आहे, छान खतं घालणार आहे। तर खतंसुद्धा मी ऑनलाईन मागवलेली आहेत, ती पण नेमकी लास्ट मंडेला आलेली। म्हटलं सॅटर्डेला आली असती तर लास्ट सॅटर्डे संडे माझं ते काम झालं असतं। तर तुम्हाला दाखवते की माझ्या झाडांची काय अवस्था झालेली आहे। तरी पण त्याच्यातून पण ती झाडं छान ग्रो करत आहेत आणि छान छान मला फुलंसुद्धा देत आहेत। तर म्हटलं नाही, आज एफर्ट्स टाकून या झाडांसाठी काहीतरी करायचं आहे मला। छान मस्त त्यांना कटिंग करायचं आहे, ट्रिमिंग करायचं आहे। तर तुम्हाला दाखवते माझ्या गॅलरीची अवस्था काय आहे, आणि मग ती व्यवस्थित छान झाल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवेन। तर आज 2 दिवस माझे आता हे बिझी आहेत मस्तपैकी झाडांमध्ये, आणि छान असा वेळ जातो। खरोखर ज्यांना झाडांची आवड आहे ना त्यांना नक्कीच कळेल की या झाडांचं संगोपन करण्यासाठी किंवा काळजी घेताना ना खूप मजा येते, आणि मस्त असं आपण पण रिलॅक्स होतो। आणि हे काम ना मला काम आहे असं वाटत नाही, खूप मी रिलॅक्स फील करते आणि मनापासून हे काम करते। तर तुम्हाला दाखवते माझी गॅलरीची अवस्था काय झालेली आहे ती। तर हे बघा तुळशीजवळ सुद्धा दिवा लावून लावून काळं झालेलं आहे, ते सुद्धा मला पुसायचं आहे। झाडं बघा कशी अर्धी सुकलेली आहेत, आणि छान असं ऊनसुद्धा लागतं झाडांना। सकाळी झाडांना पाणी घातलेलं आहे, म्हटलं आता जरा देवपूजा झालेली आहे आणि आम्ही वहिनींची वाट बघतो आहे। त्या चपात्या वगैरे करून जातील, चपाती भाजी आम्ही खाऊन घेणार आणि त्याच्यानंतर मग मी निवांत हे सगळं काम करायला बसणार आहे। तर बघा कशा काड्या दिसत आहेत, झाडं सुकलेली दिसत आहेत, तर ते सगळं मी काढणार आहे। झाडं सुकली आहेत पण त्याला वेगळी अशी पालवीसुद्धा फुटलेली आहे, तुम्हाला दाखवते। तर हे बघा हे झाड किती छान ग्रो करतं आहे, मस्त छान कळ्यासुद्धा आलेल्या आहेत। मोगऱ्याचं झाड आहे, मस्त आहे। खालीसुद्धा त्याला काय काय फाटे फुटलेले आहेत, काही झाडं तुम्हाला सुकलेली दिसतील। तर आता हे सगळं छान मी 2 दिवसामध्ये व्यवस्थित क्लीन करणार आहे। आणि बघा दिवाळीचा कंदीलसुद्धा अजून लटकलेला आहे, तर ते सगळं मला काढायचं आहे। त्यावर सुद्धा तोरणं वगैरे तशीच आहेत, ते सुद्धा सगळं काढायचं आहे। गॅलरीमध्ये बाहेरच्या हॉलच्या तिथे सुद्धा कंदील आहे, तर म्हटलं चला आज जरा 2 दिवसामध्ये सगळं आवरून घ्यायचं आहे। तर छान अशी देवपूजा झालेली आहे आणि देवांना छान असा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे, मस्त। तर चला आता मी पुढच्या कामांना लागते। तर आता इथे वहिनी येण्याची आम्ही वाट बघत आहोत। चपात्यांची सगळी तयारी करून ठेवलेली आहे, ते आल्या की चपात्या बनवतील आणि मग आम्ही खाऊन घेऊ। आणि आता इथे मी आधी दूध ओतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी छान अशी प्रोटेनेक्सची पावडर टाकते आणि ते पिऊन घेते, म्हणजे त्या येईपर्यंत थोडासा पोटाला आधार। अजून कपडे वाळत घालायचे आहेत, कालचे जे कपडे वाळत घातलेले आहेत ते त्याच्या घड्या घालायच्या आहेत। तर तोपर्यंत वहिनी येतीलच। तर सकाळचं एकदा रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करेन, मी काय काय करते सकाळी उठल्यानंतर। तर आता एवढे कपडे मशीनला लावलेले आहेत सकाळी सकाळीच, आणि आता ते मी वाळत घालते। आणि जे सुकत घातलेले कपडे होते ते इथेच जरा वेळ उन्हामध्ये ठेवलेले आहेत। आता कपडे वाळत घालून झाले की मग मी त्याच्या घड्या घालणार आहे। आणि किट्टू पण बघा मस्त थंडी वाजते तर गॅलरीमध्ये छान असं ऊन घेत बसलेली आहे आणि अभ्यास करते ना। कोणता सब्जेक्ट करते आहे? इंग्लिशचा सब्जेक्ट करते आहे। एक्झाम कधीपासून सुरू आहे? 12 डिसेंबरपासून एक्झाम सुरू आहे, मस्त 23rd पर्यंत आहे ना। 24ला क्रिसमस पार्टी आहे आणि 25th पासून सुट्टी आहे 1st पर्यंत। मस्त क्रिसमस सुट्टी एन्जॉय करूयात, पण त्याच्यासाठी आधी अभ्यास करावा लागेल, हो की नाही? ओके चला आता मी माझं काम करते वहिनी येईपर्यंत। वहिनी आल्या की आम्ही चपाती खाऊन घेणार, मध्ये जरा कामाला ब्रेक देणार, पेटपूजा करणार आणि त्याच्यानंतर पुन्हा कामाला लागणार। तर हे बघा आमच्या गॅलरीतून छान असं दृश्य दिसतं, इकडे पूर्ण ग्रीनरी दिसते। तर चला जास्त वेळ न घालवता मी पटापट कपडे वाळत घालून घेते। तर मम्मा आता इथे
सगळे कपडे वाळत घालते. छान असं इथे मस्त ऊन येतं, त्यामुळे उन्हामध्ये ना छान असे कपडे सुकतात, वाळतात, मग संध्याकाळी घड्या घालायच्या. तर आता मी आणि किट्टूने इथे चपाती खायला सुरुवात केलेली आहे ना. चला आम्ही आता खाऊन घेतो. तर आता वहिनी इकडे छानपैकी चपात्या बनवून गेल्या, त्या आम्ही खाऊन घेतल्या आणि त्याच्यानंतर सगळी भांडी वगैरे त्या घासून गेलेल्या आहेत. तर त्यांचा व्हिडिओ मी इथे काढलेला नाही आहे, कारण त्यांना आवडेल असं नाही आहे, त्यामुळे त्यांची सगळी भांडी ते घासून झालेली आहेत. आणि तोपर्यंत माझे कपडेसुद्धा वाळत घालून झालेले आहेत. तर हे बघा, सगळे कपडे माझे छान उन्हामध्ये वाळत घालून झालेले आहेत. आणि जे आधीचे कपडे होते मी मगाशी तुम्हाला दाखवलेले, ते आता कपड्यांच्या मी घड्या घालत बसते, कारण पुन्हा संध्याकाळी हे कपडे सुकले की मला पुन्हा घड्या घालाव्या लागणार आहेत संध्याकाळी. आठवड्याभराची ही कामं काही संपत नाहीत, कारण आठवडाभर आपण ऑफिसला असतो. म्हणजे मी ऑफिसला असते, सकाळी 8 वाजता जाते, ते रात्री 10 10:30 वाजतात मला घरी यायला, कारण माझं लोकेशनच वरळी आहे, त्यामुळे ट्रॅव्हलिंगमध्येच 5 ते 5.5 तास जातात. तर खरंच म्हणून माझी इच्छा आहे की यूट्यूब फॅमिली माझी खूप छान ग्रो होऊ देत, म्हणजे मी अगदी घरी बसून यूट्यूबचे व्हिडिओ बनवून माझं घरसुद्धा सांभाळू शकते आणि माझ्या किट्टूलासुद्धा सांभाळू शकते, हो की नाही. आणि छान असं गॅलरीमध्ये ऊन आलेलं आहे, त्यामुळे किट्टू आता इथे बसलेली आहे अभ्यास करायला, आहे ना. स्वेटरसुद्धा काढलेला आहे किट्टूने. तर चला तू अभ्यास कर, तोपर्यंत मी या कपड्यांच्या घड्या घालते. त्याच्यानंतर मला झाडांचं ट्रिमिंग करायचं आहे, काय काय सुकलेली पानं काढायची, बरीच कामं आहेत, तुम्हाला दाखवेनच. आता मी पटापट या कपड्यांच्या घड्या घालून घेते. तर वहिनी आत्ताच भांडी घासून गेलेली तुम्हाला दाखवलं. तर या सीझनमध्येच ना मी सगळी जी पण काही किचनमधली भांडी आहे, डबे आहेत, ते घासायला काढते. मस्त छान असं गॅलरीमध्ये ऊन येतं आणि उन्हामध्ये छानपैकी सुकवता येतं. त्याच्याप्रमाणे आता डबे मी इथे छान असे आणि ती काचेची बरणी अशी उन्हामध्ये सुकत घातली आहे, जेणेकरून मस्त छान स्वच्छ त्याच्यामध्ये काहीतरी भरता येईल. किंवा रिकामे डबे व्यवस्थित पुसून वगैरे मी मांडून ठेवते, कधी काही लागलं आणि काही ठेवायचं असेल तर. तर चला आता मी पुढच्या कामाला लागते. तर आता इथे माझ्या घड्या घालून झालेल्या आहेत. चला आता एक काम झालेलं आहे, तर आता थोडंसं कर्ड राईस केलेला आहे दुपारी, तो खाऊन घेतो आणि मस्त छान वामकुक्षी काढतो. वामकुक्षी नाही होत खरं तर, चांगली 2 अडीच 3 तासाची माझी झोप होते, कारण आठवडाभर खूप दगदगीचा जातो. म्हणून मस्त छानपैकी मी आता झोपणार आहे आणि भेटूयात आता आपण संध्याकाळी. तर आता मी झाडांना छान छान ट्रिमिंग करून घेणार आहे. त्याच्यानंतर छान अशी खत घालणार आहे. तर मी कोणतं खत वापरते, तर उगाऊचं पॉटोमिक्स हे एक खत आहे. तर ते मी आता ऑनलाईन मागवलेलं आहे, ऑर्गॅनिक आहे. आणि ना इथे सगळं लिहिलेलं आहे बघा, ह्याच्यामध्ये ना रेडी टू यूज आहे, नो फर्दर मिक्सिंग रिक्वायर्ड. कोणतंही मिक्सिंग आपल्याला रिक्वायर्ड नाही आहे. हे असंच्या असं छानपैकी माती छान उकरायची आणि त्याच्याप्रमाणे हे थोडं थोडं घालायचं आणि मस्त झाडं वाढतात. मला वाटतं 3ऱ्यांदा ऑनलाईन मागवलेलं आहे आणि खरंच खूप छान काम करतं. तर तुमच्याकडे पण छान झाडं असतील आणि झाडांची आवड असेल तर हा खर्च नक्की करा. झाडं खूप छान ग्रो करतात आणि आपल्याला छान छान फुलंसुद्धा देतात, छान बहरतात, मस्त वाटतं आणि एक ग्रीनरी तयार होते मस्त गॅलरीमध्ये, जिथे आपण छान आपला शांत वेळ घालवू शकतो. तर चला जास्त बडबड न करता मी आता माझ्या कामाला लागते, कारण ऑलरेडी 2च दिवस आहेत माझ्याकडे आणि सगळ्या झाडांची ट्रिमिंग करायची आहे. छान त्यांना मस्त कटिंग करायचं आहे, खतं घालायची आहेत. तर मी सुरू करते आता माझं कामाला. तर हे बघा, हे असं असतं, छान असं भुसभुशीत असतं, त्याच्यामुळे झाडं खूप छान ग्रो करतात. आणि मी अर्धच ओतलेलं आहे याच्यामध्ये, अर्धं याच्यामध्ये ठेवलेलं आहे. 15-20 दिवसांनी अशी खतं घातली ना की झाडं खूप छान ग्रो करतात. महिनाभरात हे पुरतं आणि 350 रुपयाचंच आहे, जास्त महाग नाही आहे. पण भरपूर, म्हणजे आता माझ्याकडे जवळजवळ 12 ते 18 झाडं आहेत, त्यामुळे मग ते मला पूर्णपणे यूज होतं. एखाद्याकडे आधी 4-5च झाडं असतील तर अगदी 2 ते 4 महिनेसुद्धा हे आरामात पुरतं. तर आता इथे तिन्ही सांजेची सुद्धा पूजा झालेली आहे, छान शुभंकरोती म्हणून झालेली आहे.
आणि मस्त वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय घरामध्ये. आणि हे बघा, तिन्ही सांज झाल्यामुळे मला झाडांचं जे पण काही ट्रिमिंग आहे ते स्टॉप करावं लागलं. तर मी आता हे असंच ठेवणार आहे, कारण माझ्या हॉलची ही गॅलरी आहे. इथे आम्ही काही जास्त वावरत नाही, त्यामुळे उद्या पण मला सकाळी पूर्ण दिवस जेवढं होणार तेवढं सगळं करायचं आहे. त्याच्यामुळे हे बघा, आता माझी एवढी झाडं छान अशी ट्रिम करून झालेली आहेत. मस्त त्याच्यामध्ये ना मी हळद टाकलेली आहे. हळद ही अँटीसेप्टिक आहे, त्यामुळे जर काही कीड लागली असेल तर म्हणजे ती निघून जाते किंवा मग कीड लागत नाही. त्याचप्रमाणे मी मगाशी दाखवल्याप्रमाणे हे जे काही उगाऊचं मी पॉटोमिक्सचं खत मागवलेलं होतं, तर ते सुद्धा इथे घातलेलं आहे. तर अशी 4-5 झाडं माझी छान ट्रिम करून झालेली आहेत. आणि आता हे बघा, घरातली कामं काही संपत नाहीत. तर आता हे कपडे सगळे सुकलेले आहेत, तर त्या झाडांचं करता करता त्याच्याकडे माझं दुर्लक्ष झालेलं आहे. तर आता कुकर लावून मी छानपैकी ही जी पण काही कपडे आहेत त्या घड्या घालणार आहे, कारण उद्याला पुन्हा आणखीन एक स्लॉट आहे. तर ते सुद्धा कपडे मला इथे वाळत घालायचे आहेत. तर चला, आता मी हे कपडे घड्या घालायला घेते. तर आज दिवसभर कामं करून कंटाळा आलेला, त्यामुळे आम्ही बाहेरूनच छानपैकी अशी मूग भजी मागवलेली आहे. अर्धी प्लेट तर किट्टूने इथे संपवलेली आहे आणि आता माझी बारी आहे. आणि ते छानपैकी ना दही घेतलेलं आहे आणि दह्यामध्ये थोडासा चाट मसाला टाकलेला आहे आणि मिक्स केलेला आहे. तर ते आम्ही इथे भजीबरोबर खातो आहे. ॲक्च्युली पूर्ण प्लेट भरून भजी होती. तर तोपर्यंत मी काहीतरी काम करत होती, तोपर्यंत इथे किट्टूने खाल्लेली आहे भजी, आहे ना. हो, टेस्टी एकदम. टेस्टी आहे ना. कधीतरी असं काहीतरी हलकं फुलकं रात्री खायला खूप मजा येते. सारखं सारखं तेच जेवण जेवायला सुद्धा कंटाळा येतो खरं तर. आणि आता थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे काहीतरी चमचमीत पाहिजे. म्हणून म्हटलं चला आपण आज हे मागवूयात. आमच्याकडे सोसायटीमध्ये आहेत, ते असं छान छान काय काय बनवतात, तर त्यांच्याकडून हे मागवलेलं. तर चला, याच नोटवर मी आता आजच्या व्हिडिओचा माझ्या एंड करते आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ रहा अँड बाय बाय.